पाण्याच्या टाकीवरती येऊन बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. आता मात्र ते पुन्हा जाऊन बसलेत. फोन आता बंद आहे. आता कुठल्याही स्वरूपाचा धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क होत नाही आहे. मनोज जरांगे पाटील हे मात्र पाण्याच्या टाकीखाली मागच्या 1 ते 1.5 तासापासून उभा आहेत आणि सातत्याने मागणी करतायत की धनंजय देशमुख यांना खाली येण्याचं आव्हान करतायत. मात्र धनंजय देशमुख हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. धनंजय देशमुख हे त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. आणि केवळ धनंजय देशमुख नाही तर धनंजय देशमुख यांचं कुटुंबीय, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय हे या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. आपण बघतोय की वैभवी देशमुख आपल्याला या ठिकाणी उभा असलेली. अरे देवेंद्र फडणवीस, तुला लाजा वाटल्या पाहिजे भिकार चोटा. हा, वाल्मिक कराडला भर चौकात फाशी दे. तू खरा बीजेपीचा जर खरा कार्यकर्ता असेल तर वाल्मिक कराडला भर चौकात फाशी दे आणि मुंडेला आतमध्ये टाक. एवढे पैसे येतात कुठनं? भिकारड्यांनो, चोरट्यांनो, भामट्यांनो, लुटा तुम्ही, लुटा. हाय लागणार तुम्हाला लोकांची, काय फरक नाही पडत तसं पण तुम्हाला.